नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि माझ्या चॅनलवरून सतत नवीन माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हीच एक नवीन माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। तसं तर आजकाल प्रसार माध्यमांमुळे आणि यूट्यूब चॅनलमुळे अनेक लोक अनेक बाबींची, अनेक ठिकाणांची, मंदिरांची, ऐतिहासिक स्थळांची माहिती प्रसारित करतच असतात, परंतु त्यातही काहीतरी नाविन्यपूर्वक असं सांगणे असा माझा एक प्रयत्न माझ्या चॅनलवरती असतो। तर तीच माहिती मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामधले जे लोक आहेत त्यांना ही माहिती नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे, कारण की ही माहिती आहे एका महालाची। आणि हा जो महाल आहे हा आहे मेहकरचा। तर हो मित्रांनो, हा मेहकरचा महाल म्हणजेच कंचनीचा महाल, जो आता अतिशय जीर्ण अवस्थेत आहे। आपण जेव्हा अकोल्याहून किंवा खामगाववरून मेहकरमध्ये प्रवेश करतो तेव्हा डाव्या बाजूच्या एका टेकडीवर हा कंचनीचा महाल जीर्ण अवस्थेत उभा असलेला आपल्याला दिसतो आणि ऐतिहासिक गतवैभवाची साक्ष देत असलेला आपल्याला दिसतो। पूर्वी ही टेकडी एकदम निर्जन हे स्थळ होतं, परंतु आज हा परिसर गजबजलेला आहे। तर आपण आता हा व्हिडिओ बघा मित्रांनो। आणि ही रहस्यमय गूढ कथा, ज्या लोकांना ऐकण्यामध्ये रस असतो अशी ही रहस्यमय आणि गूढ कथा सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कंचनीची। तरी कंचनी कोण होती आणि काय तिचा इतिहास आहे आणि काय ही गोष्ट आहे, ही याला ऐतिहासिक पुरावे नाही फक्त या महालावरून सांगता येते, परंतु काय कंचनीची गोष्ट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत। शिवाय हा महाल सुद्धा बघणार आहोत। तर चला आपण आता पुढे व्हिडिओ बघूया। मेहकर हे गाव ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे आणि या गावालाच महाराष्ट्रातले प्रख्यात कवी नाग देशपांडे होऊन गेले। नाग देशपांडे यांनी कंचनीच्या महालाबद्दल एक दीर्घ काव्य लिहिलेलं आहे। कंचनीचा महाल म्हणूनच ते प्रसिद्ध आहे आणि त्यातली आपण पहिले कविताही ऐकूया, कवितेच्या ओळी ऐकूया आणि मग हा व्हिडिओ पुढे बघूया। तर पहिले आपण कवितेच्या ओळी ऐकू। सुंदर कविता आहे आणि गाजलेलं हे त्यांचं दीर्घ काव्य आहे। अशीच होती रे निशब्द मधुरती रात्र राजसवाणी, असेच खोलात वाहत होते रे या पैन गंगेचे पाणी। सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटात न्हाले, आणखी अशी या पश्चिमेकडून चढून वरती आले। गारठ पदर कंपित अधर भरला कलशमाथी, जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी। अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले, पाहत होते रे वरुण भाविक आतून कामुक डोळे। नमस्कार मित्रांनो, मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण कंचनीचा महाल म्हणून प्रसिद्ध होतं आणि आता या कंचनीच्या महालाचे फक्त अवशेष शिल्लक आहे। इथे काहीतरी वास्तू होती हे मात्र अजूनही याच्यावरून आपल्याला दिसते। तर मी तुम्हाला आता कंचनीचा महाल दाखवतो। आणि हा मेहकर शहराला लागून एक टेकडी आहे। इथे या टेकडीवर पहिले काहीच नव्हतं, पण आता मात्र बरंचसं काही इथे झालेला आहे बदल। इथून तुम्हाला मेहकरच्या आजूबाजूचा प्रदेश जो आहे तो दाखवतो मी आता। कंचनीचा महाल हा एका टेकडीवर आहे आणि हे इथून मेहकर शहर आपल्याला दिसते आहे। आणि जुने लोक, जाणकार लोक असं सांगतात की या कंचनीच्या महालाच्या वरच्या मजल्यावरून, आता वरच्या मजल्यावर जाता येते की नाही पाहतोय मी, तर या इथून बघा या आपल्याला दिसतात हे पायऱ्यांचे अवशेष। इथून हा वरच्या मजल्यावर जाण्यासाठी हा रस्ता आहे, परंतु आता इथून जाता येत नाही। पण तरी आम्हाला काही मुलं वरती गेलेले दिसले, ते कुठून चढले हे पण दिसलं नाही। पण वरच्या मजल्यावरून लोणारच्या मंदिरातला दिवा, जो दीपमाळ राहायची पहिले, ती इथून दिसायची असं म्हणतात। आता तर हे खूप मोठा विस्तार झालेला आहे, बघू शकतो आपण। या टेकडीवर पूर्वी काहीही नव्हतं। तर असा हे कंचनीचा महाल आहे। त्या कंचनीचा महाल म्हणजे खंडहर जे हिंदीत म्हणतात त्याला, तसंच आता इथे राहिलेलं आहे। तर मित्रांनो, कंचनीच्या महालाबद्दल आपण एक जुजबी माहिती आपण आता बघितली की मेहकर काय आहे आणि कसं इथे यावं लागते। आणि विशेष म्हणजे कविवर्य नाग देशपांडे यांच्या कवितेच्या ओळी आपण ऐकल्या। पण जे या व्हिडिओला टायटल दिलं आहे मी की कहाणी कंचनीची आणि तिच्या महालाची, तर या कंचनीची कहाणी काय आहे हे इथे सांगण्याचा क्रमप्राप्त आहेच। आणि ती आता तुम्ही ती कहाणी ऐका। म्हणजे ही आख्यायिका आहे, याला काही पुरावा वगैरे नाही आहे, परंतु असं म्हणतात की हे जे ठिकाण आपण बघतोय आता कंचनीचा महाल, या महालाच्या ठिकाणी कंचनी राहत असे। आणि कंचनी म्हणजे ती एक नर्तकी होती किंवा गणिका होती असं एक अंदाज आहे। परंतु आपण जर तसं बघितलं तर मेहकरला कोणी राजे किंवा राजघराणं अस्तित्वात होतं असं मात्र काही नाही आहे। मग ही नर्तकी इथे कशी आली, कशी राहत होती, ते सुद्धा इथे एक प्रश्न पडतो की नर्तकी इथे कशी काय। तर काही धनाढ्य लोक बहुधा इथे असतील आणि काही जुने जाणकार लोक असेही सांगतात की शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणाहून मोठा एक राजमार्ग होता
जानेफळ तेव्हा हत्तींची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होतं आणि देऊळघाट जे आहे तिथे टांगसाळ होती, बुलढाण्याजवळचं देऊळघाट असं इथले आपल्या जिल्ह्यातले लोक काही सांगतात. तर त्या अनुषंगाने हा राजमार्ग असल्यामुळे कदाचित ही नर्तकी इथे राहत असावी. आणि ही नर्तकी अजून तिचा 2 मजली महाल आहे हा, परंतु याच्यावर तिने अजून 5 मजले चढवले होते असं सांगतात. का बरं? तर कारण की कोणीतरी तिला असं म्हटलं होतं की आपण लोणारच्या सरोवरात जाऊन देवीची दीपमाळ जी आहे ती सरोवरामध्ये बघू, परंतु ते तिला करता नाही आलं. तर त्यामुळे ती म्हणाली की मी या माझ्या महालावरूनच लोणारच्या देवीची दीपमाळ बघेल. आणि म्हणून तिने त्या 2 मजल्याच्या महालावर 5 मजले चढवले आणि त्याच्यावरून ती खाली पडली आणि तिची शिळा झाली, अशी ही एक कहाणी आहे. ही कहाणीला कितपत याचा पुरावा वगैरे काही नाही. जुने जाणकार लोक जसं सांगतात त्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की इथे मध्यरात्रीच्या सुमारास घुंगरांचे आवाज ऐकू येतात, पण प्रत्यक्ष आपण या महालामध्ये गेलो असता आपल्याला खाली खोल्या असतील असं काही वाटत नाही. फक्त मध्ये एक काय चौसोपा किंवा काहीतरी म्हणत असतात त्याला, एक हॉल सारखी छोट्या हॉल सारखी एक जागा आहे. कदाचित त्या ठिकाणी नृत्य वगैरे होत असतील आणि वरच्या मजल्यावर खोल्या आहेत. त्या वरच्या मजल्यावर काही जाता आलेलं नाही आम्हाला, परंतु तिथे खोल्या असाव्यात असं खालून बघितल्यावर मात्र वाटते. आणि त्याच्यावरती अजून काही मजले असावेत असं मात्र काही या इमारतीचा जो ढाचा आहे ते पाहून काही वाटत नाही. पण आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्येच असल्यामुळे लहानपणापासून मेहकरला जात आलेलो आहे आणि मेहकरला कंचनीचा महालही बऱ्याच वेळा बघितलेला आहे, परंतु त्या महालाच्या आजूबाजूला तेव्हा कुठेही शेती पिकवत नव्हती. आता तिथे शेती झालेली दिसते आपल्याला चित्रांमध्ये वगैरे, आणि आजूबाजूला एवढा जो परिसर झालेला आहे, जी लोकसंख्येची घनता वाढलेली आहे, काही त्यामध्ये अतिक्रमणही असावेत, तर ते सगळं काहीही नव्हतं. टेकडी एकदम पूर्ण, फक्त त्या टेकडीवरती कंचनीचा महालच होता, बाकी दुसरं काहीही नव्हतं. टेकडी पूर्ण रिकामी होती. तर असं हे मेहकर शहर आणि या मेहकर शहरामधला हा कंचनीचा महाल. याच्यामध्ये असंही सांगता येऊ शकते की कदाचित कंचनीच्या ऐवजी ती जी इमारत आहे ती एक चेक पोस्ट सुद्धा असावं पूर्वेचं, की पहारा देण्यासाठी एक उंचावरची जागा की कोण इथून जाते आहे किंवा काय या रहदारीवर, किंवा कदाचित तिथे नाकाही असू शकतो, असा माझा स्वतःचा वैयक्तिक मत आहे, अंदाज आहे. ते एवढी चांगली इमारत आहे जुनी, आणि मेहकरमध्ये अनेक अवशेष सापडले आहेत. आता काही वर्षांपूर्वी तिथे नंदी बैल सापडला होता. सिंदखेड राजाला आता याच महिन्यामध्ये विष्णूची शेषशाही मूर्ती सापडलेली आहे. तर हा भाग जो आहे यामध्ये पुरातत्व विभागाने याची दखल घ्यायला पाहिजे. कंचनीचा महाल सुद्धा सुरक्षित करायला पाहिजे. पुरातत्व विभागाने याची गांभीर्याने दखल घेणं जरुरी आहे आणि ही इमारत संरक्षित कशी करता येईल याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. नाहीतर कदाचित आज जेव्हा पूर्वी तिथे काहीच नव्हतं, आज काही वेगवेगळ्या तिथे इमारती झालेल्या आहेत, शेती झालेली आहे, उद्या कदाचित हा महाल नष्ट न होऊ आणि फक्त इतिहासाच्या पानातच त्याच्याबद्दल दाखले सापडो, असं कदाचित होऊ नये. म्हणून पुरातत्व विभागाने याची गांभीर्याने दखल घेणं जरुरी आहे. आणि जे पण कोणी मेहकरला जात असेल त्यांनी एकदा कंचनीचा महाल पाहावा. नाग देशपांडे यांचं जे दीर्घ काव्य आहे ते वाचावं. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अशा जुन्या प्राचीन पुरातन इमारतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल प्रेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुढे प्रसारित करावा, पुढे अधिकाधिक लोकांना फॉरवर्ड करावा. धन्यवाद मित्रांनो. चॅनल बघत राहा. नमस्कार.